नेहमीच आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या संदर्भाने हा व्हिडिओ बनवतो आहे. जे जाहिराती आहेत त्या जाहिराती अजून आलेल्या नाही आहेत, परंतु एक नवीन परिपत्रक, हे 6 एप्रिलला एक नवीन परिपत्रक आलेला आहे शिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून. आणि हा जो जी आर आहे किंवा हा जी आर नाही तर एक परिपत्रक आहे, हा परिपत्रक आपल्या दृष्टीनं फायद्याचा आहे की तोट्याचा आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. पट वाढणार आहे की नाही वाढणार आहे, कशा संदर्भातील हे परिपत्रक आहे आणि हे अत्यंत महत्वाचं परिपत्रक आहे. त्या दृष्टीने तुम्ही सुद्धा तुमच्या सोबतचे कोणी मित्र शिक्षक असतील किंवा शिक्षण सेवक असेल, कोणी केपी असतील किंवा वेगवेगळ्या शिक्षणामध्ये म्हणजे शिक्षण विभागात काम करत असतील तर तुम्हाला त्याबद्दलची माहिती सुद्धा ते देऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतेही जे अपडेट आहे ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. एक लक्षात घ्यायचं आहे, हे जे परिपत्रक आहे हे शिक्षण संचालनालयाचं परिपत्रक आहे. हे परिपत्रक मी आपल्या ग्रुपला शेअर करतोय, ज्या तीनही ग्रुप आहेत, स्नेहल आर्ट ऑफ टीचिंगच्या आणि टेलिग्रामचं चॅनल आणि ग्रुप सुद्धा, त्याला शेअर करतो. एक लक्षात घ्यायचं आहे, हा जो परिपत्रक आहे हा 6 तारखेचं परिपत्रक, एप्रिलचं परिपत्रक आहे आणि यात पट पडताळणी या संदर्भातील हे परिपत्रक आहे. त्यात त्यांनी डेट दिलेला आहे. जो पट आहे, जो शाळांचा पट आहे, आपल्याला माहिती आहे नवीन संच मान्यतेच्या धोरणानुसार आताची जी काही संच मान्यता झालेली आहे आणि आपल्याला माहिती आहे संच मान्यतेमध्ये रिक्त पदे, कार्यरत मंजूर पदे, रिक्त पद आणि त्यात काम करणारी पद, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यावरून आपल्याला त्या गोष्टी कळतात. आता पट पडताळणीचा आपल्याला फायदा होणार आहे का तोटा होणार आहे हे आपल्याला बघायचं आहे. पट पडताळणी आता सध्या माहिती आहे, यांनी डेट दिलेली आहे की 11 तारीख, 15 तारीख आणि 22 तारीख. तर या तीनही तारखेंना पॅटचे पेपर, जे संपूर्ण 3 विषयाचे पेपर ही महाराष्ट्र लेवलला होत असतात. तर या दुसऱ्या वर्गापासूनचा हा पेपर जो आहे ते होत असते, आपल्या सर्वांना माहिती आहे. जे शिक्षक असतील, परंतु जे नवीन आता तुम्ही शिक्षक म्हणून रुजू होणार आहात किंवा भावी शिक्षक आहेत, तुम्हाला या सर्व गोष्टी माहीत नसेल तर पॅटचे पेपर या 3 दिवशी आहेत. म्हणजे ज्या दिवशी पेपर असतात त्या दिवशी सर्व विद्यार्थी हे शाळांमध्ये उपस्थित असतात. त्यात उल्लेख केलेला आहे की ह्या पट पडताळणी जे आहेत वेगवेगळ्या सीओच्या माध्यमातून वेगळ्या अधिकाऱ्यांना, म्हणजे डिपार्टमेंटल अधिकारी नाही तर दुसऱ्या विभागाचा अधिकारी, शिक्षण खात्यात काम करणारा, समाज कल्याण असेल, आश्रमशाळा असेल, यातील विभाग लेवलला अधिकारी जे आहेत ते पाठवायचे आहेत आणि त्यामध्ये ते पडताळणी करायची आहे की खरंच त्या ठिकाणी तेवढा पट आहे का. म्हणजे डायरेक्टली आपल्याला एका शब्दात म्हणायचे की डोके मोजणे या ठिकाणी दिसणार आहे. एकीकडे आपल्याला दिसत आहे संच मान्यता जेव्हा करण्यात आलेली आहे आणि सर्व विद्यार्थी हे आधार कार्ड वरून पोर्टलला आहे, सरळला आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. पण काही विद्यार्थ्यांचे आधार कार्ड जरी असले तरी ते मात्र काही कारणास्तव ते युडायस प्लस असेल किंवा काही याच्या कारणास्तव त्या ठिकाणी नोंदणी त्याची झालेली नाहीये, हे आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. परंतु विद्यार्थी मात्र शाळामध्ये आहेत, यात काही दुमत नाही. पण काही अशा शाळा ज्या आहेत त्या फक्त पट दिखाव्यापुरता, इकडेही आहे विद्यार्थी तिकडेही विद्यार्थी असं सुद्धा आपल्याला दिसत आहे. मग याला आळा घालण्यासाठी हा पट पडताळणीचा हा प्रकार आपल्याला दिसत आहे. यात सरकारला पुन्हा संच मान्यतेवर जर विश्वास नसेल तर पुन्हा पट पडताळणी करत आहे, आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. मग याच्यामुळे आपल्याला फायदा होणार आहे का तोटा होणार आहे का. तर जर विद्यार्थी कमी दिसतील किंवा काही दिसेल तर याचं ज्या सर्व जी माहिती आहे ही डायरेक्ट डिपार्टमेंटला पाठवण्यात येणार आहे, ज्या माध्यमातून याची नोंद डिपार्टमेंटकडे होणार आहे. डिपार्टमेंट जर यावरती काही निर्णय करेल की कमी पटसंख्या आहेत किंवा खोट्या संख्या आहेत, यावरून त्यात शाळेची जी आहे जी काही पटसंख्या ठरवलेली आहे, ज्या संच मान्यतेनुसार जी काही पद ठरवलेली आहेत, मंजूर पद, कार्यरत पद, हे जे दिसत आहे तुम्हाला मंजूर पद, ही कमी सुद्धा होऊ शकते. कारण एका विद्यार्थ्यामुळे एक शिक्षक सुद्धा जाऊ शकते, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि आपल्या सोबतचे जे कोणी मित्र असतील त्यांना सुद्धा विचारा की एक विद्यार्थी जरी गेला तरी सुद्धा त्याचा एक शिक्षक जाऊ शकते. त्याच्यामुळं हे शिक्षक वाचवण्याच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर ही या शाळेतला विद्यार्थी त्या शाळेतले विद्यार्थी या शाळेत असे सुद्धा बसवण्याचं काम ते करत असते. आता 11 तारखेची पटपडताळणी झालेली आहे, आता उरलेली पटपडताळणी आहे 15 तारखेची. तर 15 तारखेला सुद्धा दुसरा पेपर, पॅटचा पेपर असणार आहे. तर ही या दिवशी सुद्धा पटपडताळणी होणार आहे. तर या माध्यमातून आपल्याला जर विद्यार्थी जर आधार बरोबर नसेल किंवा आधार अपडेट नसेल म्हणून त्या विद्यार्थी त्या पोर्टलला दिसत नसेल किंवा नाही पण शाळेत उपस्थित आहे, तर अशा वेळेला मात्र जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या यामुळे आपल्याला पट सुद्धा जास्त असल्यामुळे तो शिक्षक वाचू शकतो. त्यामुळे मात्र आपला काय होईल, फायदा होऊ शकतो. म्हणजे आपल्याला या ठिकाणी फायदाच होणार आहे, तोटा होत नाही. कारण शिक्षक किंवा संस्था किंवा ते मुख्याध्यापक त्या लेवलला सर्व गोष्टी मॅनेज करून घेतात आणि त्या लेवलला मॅनेज केल्यामुळे एक शिक्षक जाऊ नये हे प्रत्येकाला वाटत असते. कारण काही शाळा अशा आहेत की जिथं पट जरी कमी असला
पट जरी कमी असला तरी 2-2 शिक्षक आहेत, पण काही अशा शाळा आहेत पट जास्त असला तरी 2च शिक्षक आहेत, 3च शिक्षक आपल्याला दिसत आहेत. या वेळेला प्रत्येकाला असं वाटतं की माझा कामाचा व्याप, शिक्षकांच्या संदर्भात सांगतोय, माझा कामाचा व्याप वाढू नये म्हणून तो पट जाऊ नये याच्यासाठी कायमस्वरूपी मुख्याध्यापक शिक्षक जाऊ नये याच्यासाठी मुख्याध्यापक कायमस्वरूपी प्रयत्न करत असतो. त्यामुळं ही पटसंख्या कमी दिसणार नाही, तर जेवढी आहे तेवढी पटसंख्या दिसेल किंवा त्यापेक्षा जास्त दिसेल. त्यामुळं जो पद आहे तो एक पद मायनस होणार नाही, तर तो पद तसाच राहील. त्यावेळेला मात्र आपल्याला जाहिरातीमध्ये जास्त जागा पाहायला मिळणार आहे. म्हणजे आपला एक प्रकारे अशा या पटपडताळणीमुळे फायदा सुद्धा होणार आहे. कारण कोणताच शिक्षक, मुख्याध्यापक किंवा डिपार्टमेंटल माणूस नुकसान व्हावं किंवा एक शिक्षक जावं असं त्यांना वाटत नाही, तर नवीन शिक्षक यासाठी यावं किंवा जिथं गरजेचं आहे तिथं मिळावं ह्याच हेतू सर्वांचा असतो. त्यामुळं आपल्याला त्याच्यातून फायदाच मिळणार आहे. तुम्हाला या पटपडताळणीच्या संदर्भात हे जे काही परिपत्रक आलेलं आहे 6 तारखेचं, याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटते हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या जे काही गुगल आपल्या जे काही ग्रुप आहे त्या ग्रुपचे जे लिंक्स आहेत त्या लिंकवरती जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला माझ्याशी कॉन्टॅक्ट करता येईल. तुम्हाला काही प्रश्न असेल ते प्रश्न सुद्धा तुम्ही ते विचारू शकता. धन्यवाद.